नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा ही आपली 21 जून रोजी होणार आहे आणि आपल्याला नेमकं समजत नाहीये अभ्यासाला सुरुवात कशी करायची आहे, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे, डेलीचा टाइम टेबल आपला कसा असला पाहिजे. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहे, ज्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला कोणत्या वेनी अप्रोच करायचा आहे टीईटी परीक्षेला, ज्याच्यामध्ये नेमके किती दिवस शिल्लक आहे. तर आपल्यापाशी आजपासून बघितलं तर 21 जूनला पेपर आहे, म्हणजे जवळपास 80 दिवस शिल्लक आहे. 80 दिवस शिल्लक आहे म्हणजे जर तुम्ही दररोजचा 4 ते 5 घंटे पण अभ्यास करताय, 4 ते 5 तासही अभ्यास करताय, तर किती होत आहे 80 गुणिले 5 म्हणजे 8×45, 40 म्हणजे 400 आवर्स आहे तुमच्याकडे. 400 आवर्स मध्ये तुमची टीईटी परीक्षा कशीही क्वालिफाय होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये किंवा जास्त गडबडही करायची गरज नाहीये. आपल्याला एकदम स्लो जायचं आहे आणि बेस्ट स्ट्रॅटेजी वापरायची आहे टीईटी परीक्षेसाठी, जेणेकरून आपल्याला जास्त बर्डन न येता, जास्त परीक्षेचं टेन्शन न येता लवकर टीईटी क्वालिफाय करता येणार आहे. आता ही स्ट्रॅटेजी आहे ही तुम्ही डेली तुमचे जे लेक्चर्स असतील किंवा डेली तुमचे जे विषय असतील, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे आणि कसं अप्रोच करायला पाहिजे याच्याशी संबंधित असणार आहे. चला आता बघूया आपली यशाची रणनीती जी आहे ही 2 टप्प्यात होणार आहे. किती? 2 टप्पे. रोड मॅप आहे 2 टप्प्यांचा, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा बेस बिल्डिंग. बेस बिल्डिंग पहिले 60 दिवस करायचा आहे आणि दुसरा टप्पा आहे आपला स्मार्ट वर्कचा, ज्याच्यामध्ये शेवटचे 20 दिवस असणार आहे. आता पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात नेमका फरक काय आहे? तर पहिल्या टप्प्याचा आपला फोकस कशावर असणार आहे? संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्यावरती, आणि याच्यामध्ये आपल्याला स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवून घ्यायच्या आहेत. पहिल्या 60 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या, तर शेवटचे 20 दिवस कशावर असणार आहे? तर हे फक्त रिव्हिजन साठी, मॉक टेस्ट साठी आणि वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं आहे परीक्षेमध्ये, या सगळ्या गोष्टींवर फोकस असेल आपले शेवटच्या 20 दिवसांचा. त्यामुळे ही जी स्ट्रॅटेजी आहे 80 दिवसांचे, हे केवळ वेळापत्रक नाही तर तुम्हाला 90+ मार्क देण्याचे हमीपत्रक समजून घ्या तुम्ही. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी जी आहे तुम्ही वापरणं गरजेचं आहे. चला आता बघूया सर्वांसाठी अनिवार्य आणि डेली कोर विषय कोणते आहे. तर अनिवार्य विषय काय आहे? जर पेपर 1 आणि पेपर 2 ची गोष्ट केली तर बालमानसशास्त्र आपला अनिवार्य सब्जेक्ट आहे. किती? या विषयाला किती वेळ द्यायचा आहे डेलीचा? या विषयाला 1.5 तास वेळ द्यायचा आहे. मग ते 1.5 तास कसे करायचे आहे? तर 1 तास जे आहे तुमच्या संकल्पना समजून घेण्यावर असला पाहिजे, आणि जो अर्धा तास उरतोय तो अर्धा तास तुम्हाला त्या टॉपिकवरच्या लगेच शॉर्ट नोट्स काढणं झालं पाहिजे, प्लस याच्यामध्ये तुमच्या टेस्टही सोडवणं झाल्या पाहिजे. या 30 मिनिटांमध्ये या 2 गोष्टी करा. बालमानसशास्त्र खूप मोठा सब्जेक्ट नाहीये, हा तुमचा जवळपास 40 ते 50 दिवसातच संपून जाईल. त्यामुळे तुम्हाला 60 दिवसाची जी स्ट्रॅटेजी आहे इथे 10 दिवस तुमचे वाचणार आहे, जो तुम्ही इतर सब्जेक्ट साठी देऊ शकता. त्याच्यामुळे बालमानसशास्त्रासाठी डेली 1.5 तास आतापासून रेग्युलर देत चला. मग दुसरा विषय येतो भाषा सब्जेक्ट. आता भाषा कोणी इंग्रजी मराठी निवडलेली असेल, कोणी हिंदी मराठी निवडलेली असेल, मग सगळ्यांसाठी वेगवेगळी स्ट्रॅटेजी असेल. भाषा विषयासाठी 2च तास तुम्हाला द्यायचे आहे दोन्ही विषयांसाठी, आणि हे 1-1 तास कशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला स्वतःचं नियोजन करावं लागेल. आता रोज 2 तास वाचन झालं पाहिजे, याच्यामध्ये नोट्स काढणं पण झालं पाहिजे आणि टॉपिक नुसार टेस्टही तुमच्या सोडवणं झालं पाहिजे. अशा प्रकारे हे कोर सब्जेक्ट आहे, हे तुम्हाला पेपर 1 पेपर 2 ला दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. त्याच्यामुळे इथे वेगळी स्ट्रॅटेजी वापरायची गरज नाहीये. मग 2 तासाचे अचूक विभाजन कसे असले पाहिजे? जर तुम्ही मराठी आणि हिंदीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे, मराठी प्लस हिंदी, तर या ठिकाणी तुम्हाला एकत्रित अभ्यास करायचा आहे, इंटिग्रेटेड स्टडी. त्याच्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे, जेणेकरून व्याकरण तुम्ही मराठीचा आणि हिंदीचा सायमल्टेनियसली कसे करू शकशाल तुम्हाला त्याच्यातून कळून असेल. या ठिकाणी तुम्ही सपोज मराठीचा नाम हा टॉपिक करताय, तोच टॉपिक तुम्ही हिंदीमध्ये संज्ञा नावाने करू शकतात. हिंदीचा नाम, हिंदीची संज्ञा आणि मराठीचा नाम सेमच आहे, तिथे तुम्हाला कन्सेप्ट वेगळे समजून घेण्याची गरज नाहीये. त्यामुळे तुमचा खूप सारा वेळ तिथे वाचेल, जेणेकरून तुम्हाला तो वेळ इतर सब्जेक्टला देता येणार आहे. आणि हिंदी आणि मराठी जर तुम्ही कॉम्बिनेशन केलेला आहे, हा सब्जेक्टही तुमचा 40च दिवसात कंप्लीट होणार आहे. त्याच्यामुळे 60 दिवसाचा जरी वेळ दिलेला आहे तरी हे 2 सब्जेक्ट तुमचे 40 डे मध्ये 40 ते 50 दिवसांमध्ये तुमचे हे दोन्ही सब्जेक्ट कंप्लीट होणार आहे. चला आता
ज्यांनी हिंदी नाही घेतलं, ज्यांनी मराठी आणि इंग्रजीचं कॉम्बिनेशन केलं, तर अशा वेळेस तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करावा लागणार आहे. भले यांच्याही कन्सेप्ट भरपूर सेम आहे, परंतु काय आहे इथे लँग्वेज डिफरन्स असल्यामुळे तुम्हाला त्यांचा सेपरेट अभ्यास करावाच लागेल. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजीचा स्प्लिट अभ्यास करायचा. इथं मराठीला 1 तास, इंग्रजीला 1 तास. या 1 तासामध्ये तुमचं व्हिडिओ लेक्चरही झालं पाहिजे, नोट्सही झालं पाहिजे आणि एखादी टेस्टही त्या टॉपिक वरची झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस कशावर करायचा आहे, जास्तीत जास्त टॉपिक झाल्यावर त्याच्यावर प्रश्न सोडवण्यावर करायचा आहे, जेणेकरून तुमचे जे आहे कॉन्फिडन्स बिल्ड होतो, एक टाइम मॅनेजमेंटची सवय लागत असते. त्याच्यामुळे आता हे झाले आपले 3 सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये बालमानसशास्त्राला 1.5 तास वेळ आणि जे भाषेचे सब्जेक्ट आहे त्यांना 2 तास वेळ, म्हणजे 3.5 तास वेळ तुमचा इथे कंप्लीट झालेला आहे. मग आता पुढे बाकीचा वेळ कुठे द्यायचा आहे? 5 तास मी तुम्हाला सांगितले होते. मग तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. जर तुमचं पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, पेपर 1 आणि 2 मध्ये ज्यांचं गणित विज्ञान आहे दोन्हींसाठी सेम स्ट्रॅटेजी असेल. कशी? गणित या विषयासाठी 2 तास वेळ द्यायचा आहे, गणित विषयासाठी 2 तास वेळ आणि परिसर अभ्यास विषयासाठी 1 तास वेळ किंवा विज्ञानासाठी 1 तास वेळ. आता हा वेळ जो आहे तुम्ही 1.5 तास करू शकता. जर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला गणित सोपं जात असेल तर गणिताला वेळ कमी दिला तरी चालेल. परंतु जर गणित अवघड जाते तर गणिताचा जे प्रश्न आहे हे लवकर कसे सोडवले जाऊ शकतात, जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करशाल. त्याच्यामुळे इथे 1 तास फक्त प्रॅक्टिसला दिलेला आहे. का बरं 1 तास प्रॅक्टिसला? प्रॅक्टिस करण्यातून स्पीड वाढते आणि स्पीड वाढला तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. त्याच्यामुळे या ठिकाणी गणिताला आपण जास्त वेळ दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचा बालमानसशास्त्र 40 ते 50 दिवसात होईल, मराठी सब्जेक्ट 40 ते 50 दिवसात होईल, पण गणित हा सब्जेक्टला तुम्हाला पूर्ण 60 दिवस लागणार आहे कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यामुळे गणिताचे आपण 60 दिवस कंप्लीट धरूया, विज्ञानाचे ही 60 दिवस तुमचे कंप्लीट धरूया, परिसर अभ्यास आणि जो पेपर 1चा गणित आहे या सगळ्यांसाठी आपण 60 दिवस कन्सिडर करूया. जर तुम्हाला याच्यासाठी जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही जो वेळ आपला बालमानसशास्त्राचा किंवा मराठी, हिंदी किंवा इंग्रजीचा वाचला होता त्या ठिकाणी त्याचे जे शेवटचे 10 दिवस उरणार आहे ते 10 दिवस तुम्ही गणितासाठी आणि विज्ञानासाठी किंवा गणित परिसर अभ्यासासाठी एक्स्ट्रा देऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे वेळेचं व्यवस्थापन ह्या 60 दिवसांमध्ये अशा प्रकारे कंप्लीट करता येईल. आता पेपर 2 मध्ये ज्यांनी सामाजिक शास्त्र घेतलेलं आहे त्यांना गणित विज्ञान लागू पडणार नाही. मग त्यांना इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल याचं जास्तीत जास्त वाचन करायचं आहे, जास्तीत जास्त रेफरन्स बुक वापरायचे आहे, व्हिडिओ लेक्चर बघायचे आहे आणि त्याच्यानंतर टेस्ट सोडवायचे आहे. तुम्ही 2 ते 3 तास डेली ह्या सब्जेक्टला देणं गरजेचं आहे, जेणेकरून आता हा जो वेळेचं नियोजन आहे हे किती झालं? बालमानसशास्त्राचे आपले 1.5 तास झाले, मराठी आणि हिंदीचे आपले 2 तास झाले किंवा मराठी आणि इंग्रजीचे, गणितासाठी सेपरेट 2 तास आणि 1 तास आपला विज्ञानासाठी. सपोज हे किती होत आहे? 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 5.5 तास, 6.5 तास, सॉरी 6.5 तास हा तुमचा वेळ होतोय. 2 आणि 2 4 आणि 2 6, 6.5 तास. तर मी तुम्हाला म्हणत नाही डेली 5.5 6.5 तास अभ्यास करा. तुम्हाला डेली एखादा सब्जेक्ट स्किप करायचा आहे तर तुम्ही करू शकतात, एखाद्या सब्जेक्टला नंतर सुरुवात करायची आहे तर करू शकतात. तुमचं वेळेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. माझ्यासाठी तुम्ही फक्त 5 तास काढा डेलीचे, ज्याच्यामध्ये तुमचे लेक्चर्स येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे नोट्स रिटर्न येणार आहे, ज्याच्यामध्ये टेस्टही येणार आहे. रविवारी तुम्हाला जास्त वेळ भेटतो, मग रविवारी तुम्ही जो एक सब्जेक्ट राहिलेला आहे, जो एक सब्जेक्ट तुम्ही स्किप केलेला आहे त्याच्यावरती जास्त फोकस करू शकतात. मी पर्सनली सायन्स हा सब्जेक्ट डायरेक्ट स्किप केला होता जेव्हा अभ्यास करत होतो. का बरं? कारण की सायन्सच्या कन्सेप्टला मला खूप जास्त वेळ लागत होता समजण्यासाठी. त्याच्यामुळे मी फक्त 4 सब्जेक्टवरती फोकस करूनच टीईटी काढली होती आणि तुम्हीही काढू शकतात. परंतु त्याच्यासाठी ते 4 सब्जेक्ट जे आहे हे तुमचे खूप जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला एक सब्जेक्ट स्किप करायचा आहे करू शकता, परंतु त्याचं वेटेज किती आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडंफार तरी नॉलेज असलं पाहिजे. नाही काय तर 10 मार्क तरी तुम्हाला त्याच्यात पडले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तो सब्जेक्ट स्किप करायला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. चला, आता या प्रकारे आपलं 6 ते 6.5 तासाचं नियोजन झालेलं आहे, ज्याच्यातले तुम्हाला फक्त 5 तास द्यायचे आहे. आता शिक्षक असो, विद्यार्थी असो,
विद्यार्थ्यांनी 7-8 तास द्यायला काहीच हरकत नाहीये. शिक्षकांना 5 तास 6 तास काढणं अवघड नाहीये जर आपण वेळेचं योग्य नियोजन केलेलं आहे. एकाच प्रयत्नात टीईटी क्वालिफाय करून घ्या. मलाही नाही वाटत किंवा आमच्या टीमलाही नाही वाटत की तुम्ही जास्त अटेम्प्ट दिले पाहिजे किंवा तुमचं टीईटी नाही निघली पाहिजे. तुम्ही एकाच अटेम्प्ट मध्ये निघले पाहिजे, जेणेकरून तुमच्या डोक्यावरचं जे बर्डन आहे टीईटी क्वालिफाय करायचं ते जे आहे निघून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासाचं नियोजन योग्य करणं गरजेचं आहे. आता टप्पा 2 चालू होतो. टप्पा 2 केव्हा चालू होतो? शेवटच्या 20 दिवसामध्ये. मग शेवटचे 20 दिवस आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी 2 गोष्टी आहे, डू आणि डू नॉट. आता डू नॉट काय आहे? काही गोष्टी करायच्या नाहीये, तर नवीन काहीही या ठिकाणी वाचायचं नाहीये. इथे आपल्याला काय करायचं आहे? जास्तीत जास्त प्रॅक्टिस, जास्तीत जास्त टेस्ट सोडवणे, फुल लेंथ टेस्ट सोडवणे, अशा गोष्टी करायच्या आहे. त्याच्यामुळे कोणतेही नवीन किंवा अवघड टॉपिक घेऊ नका. या टाइमामध्ये खोलवर अभ्यास करण्याची ही वेळ नाहीये, जे शेवटचे 20 दिवस आहे. मग इथे काय केलं पाहिजे? तर टप्पा 1 मधील जो तुमचा स्वतःचा शॉर्ट नोट्स काढलेला होता त्या वेगात रिव्हिजन करायचे आहे. डेली तुम्ही एक नोट्स वापरल्या वाचल्या तरी चालतंय. मुख्य भर मानसशास्त्राचे सिद्धांत, गणिताचे सूत्र असतील आणि व्याकरणाचे नियम असतील, याच्यावरती तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुमचं सोशल सायन्स असेल तर त्याचंही वाचन तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे. आणि टेस्ट जे आहे फुल लेंथ मॉक टेस्ट ह्या तुम्हाला सोडवायच्या आहे वेळेच्या व्यवस्थापन करण्यासाठी. आता वेळेचं व्यवस्थापन 150 मिनिटात 150 प्रश्न कसे सोडवायचे? आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? जे शेवटचे 20 दिवस उरणार आहे त्याच्यामध्ये रोज एक मॉक टेस्ट तुमची सोडवणं झाली पाहिजे. टायमर लावून 150 मिनिटाचा टायमर असतो. 150 मिनिटात 150 प्रश्न आपले होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बालमानसशास्त्राला किती वेळ द्यायचा आहे, मराठी, इंग्रजी किंवा हिंदीला किती वेळ द्यायचा आहे, परिसर अभ्यासला किती वेळ द्यायचा आहे किंवा विज्ञान सोशल सायन्सला किती वेळ द्यायचा आहे, हे आपलं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. आता हे कसं करणार आहे? डेली तुम्ही जो अभ्यास करणार आहात त्या अभ्यासातूनच तुम्हाला कळेल की मला गणिताचा एक प्रश्न सोडवायला एवढा वेळ लागू लागला, बालमानसशास्त्राचा प्रश्न सोडवायला एवढा वेळ लागू लागला. मग त्याच्यावरच तुम्ही जे आहे तुमचं स्वतःचं नियोजन करू शकता. चला आता डेली एक मॉक टेस्ट सोडवली 150 गुणांची. किती वेळ लागला इथे तुम्हाला? इथे तुम्हाला लागला 150 मिनिटं. 150 मिनिटं म्हणजे 2.5 तास, 2.2 तास वेळ लागला तुम्हाला इथे. मग वेळेचं नियोजन शिका. कोणता विषय आधी सोडवायचा, गणिताला किती वेळ शिल्लक ठेवायचा, हे आताच तुम्हाला ठरवावे लागेल. जेव्हा शेवटचे 20 दिवस येईल तेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला ह्या गोष्टी ठरवाव्या लागतील. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे विश्लेषण करणे. फक्त मॉक टेस्ट सोडून जमणार आहे का? बिलकुल नाही. टेस्ट दिल्यानंतर आपले कोणते प्रश्न चुकले आणि ते का बरं चुकले याचं विश्लेषण तुम्हाला करणं गरजेचं आहे, जेणेकरून जर असा प्रश्न परीक्षेत आला तर परीक्षेत तुम्ही ती चूक वापस करणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन आणि विश्लेषण प्रश्नाचं हे करणं फार गरजेचं राहणार आहे. चला आता अशाच प्रकारे तुम्हाला जे आहे वेळेचं व्यवस्थापन डेलीचं करायचं आहे आणि 2 टप्प्यामध्ये अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. आणि हे नियोजन जर तुम्ही केलं 100 नाही 200% तुमची टीईटी क्वालिफाय होईल. फक्त या ठिकाणी डिसिप्लिन तुम्ही राहा. डेलीच्या डेली तुमचं वर्क कम्प्लीट करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. टीईटी काहीच अवघड परीक्षा नाहीये. बस आपण तिला घाबरून जायचं नाहीये. चांगल्या प्रकारे पेपर सोडवायचा आहे. बस आतापासून नियोजन करा. एवढा वेळ भेटलेला आहे त्याचा फायदा करून तुम्ही घेणं गरजेचं आहे. चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला टीईटीची एखादी बॅच परचेस करायची आहे तर टीईटीची द्रोणा 10.0 ही बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. या बॅचचे वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर आपली जी टीम आहे या टीमने 5000 पेक्षा जास्त रिझल्ट जे आहे टीईटीचे दिलेले आहे. येथे तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअर करून भेटतील. येथे लेक्चरच्या पीपीटी भेटतील, लेक्चर मिळतील, लेक्चरचा पीपीटी ही तुम्हाला भेटणार आहे. प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन, फ्री महा रिव्हिजन सेशन असणार आहे. यानंतर 350 पेक्षा जास्त टेस्ट असणार आहे. त्यामुळे टेस्टसाठी तुम्हाला वेगळा कोणता कोर्स परचेस करायची गरज नाहीये. नवा दिवस नवी सुरुवातचे सेशन असणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. त्याचप्रमाणे ही बॅच कशी आहे? ही विथ बुक वाली बॅच आहे. जर विदाऊट बुकची बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही विदाऊट बुकची ही बॅच परचेस करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना फक्त टेस्ट सिरीज घ्यायची आहे, बॅचच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज फ्री आहे. पण ज्यांना फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी
फक्त टेस्ट सिरीज हे परचेस करू शकतात, जिचे वैशिष्ट्य काय आहे, 350 पेक्षा जास्त टेस्ट असणार आहे, 2025च्या पॅटर्न नुसार आधारित ही टेस्ट आहे आणि टॉपिक वाईज 240 प्लस टेस्ट, सब्जेक्ट वाईज 80 पेक्षा जास्त टेस्ट, पेपर 1 आणि पेपर 2 च्या फुल लेंथ 10 मॉक टेस्ट असणार आहे, जे की तुम्हाला शेवटच्या टाइमाला नक्कीच कामात येणार आहे टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी. त्याचप्रमाणे जर कोणाला फक्त बुक्स परचेस करायचे असेल तर हे सगळे आपले बुक्स आहे. पेपर 1 साठी, पेपर 2 साठी, टीईटीचं सक्सेस मास्टर जे आहे PYQ ज्याच्यामध्ये असतात तेही बुक तुम्ही परचेस करू शकतात किंवा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्राचं बुक तुम्ही तिथे परचेस करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शिक्षक भरतीचे कोणतेही अपडेट लागत असतील तर आपलं इग्नाइट अकॅडमीचं शिक्षक भरती हे इंस्टाग्राम पेज तुम्ही फॉलो करून ठेवू शकतात. फेसबुकलाही आपल्याला तुम्ही फॉलो करून ठेवू शकतात, जे हे त्याचा हँडल आहे. चला, या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणतीही सरळ सेवा देताय, एमपीएससी यूपीएससी देताय किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहात तर इग्नाइट अकॅडमीचं चॅनल फॉलो करून ठेवा, ज्याच्यामध्ये हे सगळे दर्जेदार कोर्सेस तुम्हाला तिथे ऍक्सेस करायला मिळतील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओचा जर तुम्हाला फायदा झाला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.